आज मुलाखतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आणखीन एक नवीन विषय घेऊन या मुलाखतीमध्ये मी तुमच्यासोबत आलेलो आहे आणि खरं सांगायचं झालं तर मेडिकल इंडस्ट्री जी आहे ज्याला आपण आरोग्य क्षेत्र म्हणतो त्या क्षेत्रामध्ये पॅथॉलॉजी या विषयाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि खरं तर या इंडस्ट्रीमध्ये या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना जितकं महत्त्व शारीरिकरित्या फिट आणि तंदुरुस्त राहण्याला आहे त्याहूनही जास्त महत्त्व आताच्या घडीला मानसिक आरोग्यासाठी मानसिकरित्या तितकं स्ट्रॉंग राहण्यासाठी आहे। आणि हीच गरज ओळखून डॉक्टर वंदना पवार यांनी 25 वर्षापूर्वी पार्थ पॅथॉलॉजी या नावाने एक पॅथॉलॉजी सेंटर सुरू केलं ज्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि त्यानंतर कोल्हापूर मधला जवाहरनगर परिसर जो आहे त्या ठिकाणी वीरशैव कक्कई समाजाची एक लॅब आहे जी त्या कक्कई समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेली आहे, संचलित केलेली आहे। आणि त्या लॅब मध्ये सुद्धा वंदना पवार मॅडम काम करतात। आणि हे सगळं करत असताना म्हणजे खरं तर एक डॉक्टरेट पदवी असताना MBBS पॅथॉलॉजी ही पदवी असताना 2 ठिकाणच्या पॅथॉलॉजी मध्ये काम करत असताना एक मानसिक आरोग्यासाठी हार्टफुलनेस ऑर्गनायझेशन मध्ये त्या हार्टफुलनेस ट्रेनर म्हणून काम करतात। तर आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। मॅडम आपलं आज तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये खूप जेव्हा मी डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं माझ्या आई वडिलांचं ते पण मला पूर्ण केल्याचा एक आनंद आहे। आणि मला पॅथॉलॉजीमध्ये जास्त चॅलेंजिंग वाटलं कारण रोग होतात ते सिम्पटम दिसतात त्याच्यावर आपण देऊ शकतो औषध, पण त्याच्या आतमध्ये काय बदल घडतायत, त्याच्या शरीरामधले काय बदल आहेत, त्याच्या रक्तामध्ये त्याच्या जे बॉडी फ्लुइड्स आहेत त्याच्या अवयवामध्ये ज्या काही नॉर्मल प्रक्रिया आहेत त्या कशा ॲबनॉर्मल होतात ह्याचं जाणून घेण्यासाठी मी हा पॅथॉलॉजी विषय निवडलेला आहे। म्हणजे आउटर सिम्पटम्सपेक्षा इनर सिम्पटम्स खूप महत्त्वाचे आहे, त्याचं खूप महत्त्व मला वाटलं। तो सब्जेक्ट मला चॅलेंजिंग वाटला की जास्त तो चॅलेंजिंग आहे असं वाटलं, त्यामुळे मी हे पॅथॉलॉजी सब्जेक्ट चूज केला ॲज अ पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून। आणि कोल्हापूरमध्ये आता स्वतःच्या जागेमध्ये माझं पार्थ पॅथॉलॉजी सेंटर दिवाण टॉवर्स मिरजकट येथे चालू आहे ज्याला की 25 वर्ष पूर्ण होत आहे। तसंच गरीब लोकांसाठी कारण या महागड्या चाचण्या गरीब लोकांना परवडत नाहीत करण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य ते मिळवू शकत नाही, त्याच्यासाठी वीरशैव कक्कई समाज ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त मदतीने मी 2018 पासून जवाहरनगर मध्ये एक ट्रस्ट लॅबोरेटरी चालू केली वीरशैव कक्कई लॅबोरेटरी म्हणून, जिथे खूप सवलतीच्या दरामध्ये आम्ही ब्लडच्या रक्ताच्या सगळ्या तपासण्या करतो, ECG परत BP चेस्ट एक्सरेचे पण सगळे खूप अत्यल्प दरात मध्ये होतात। म्हणजे जिथं नॉर्मल लॅबोरेटरीजला हजारो रुपये खर्च होतात तिथं आम्ही 30% जवळजवळ कन्सेशन मी करतो। म्हणजे इतका मोठा फरक आहे खरं तर, जे समाजातील काही लोकांना ज्या परवडत नाही कारण वेळच्या वेळी निदान करणं हे खूप हल्लीच्या महत्वाचं आहे। कारण जेव्हा सिम्पटम दिसतात आपल्याला त्याच्या आधी कितीतरी वर्ष आतमध्ये प्रक्रिया चालू असते ॲबनॉर्मल शरीरामध्ये आणि मग आपल्याला ते कळतं की हा मला रोग झालाय। पण तेच जर आपण अगोदर तपासणी केली वेळच्या वेळी तर तो प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपण कमी करू शकतो। उदाहरणार्थ डायबेटिसचे लोक आहेत त्यांनी जर वेळोवेळी दर 3 महिन्यांनी फास्टिंग BP लिपिड प्रोफाईल, दर 6 महिन्यांनी HbA1c म्हणजे जेवणाआधीची शुगर आणि जेवणानंतरची शुगर, तर त्या जर त्यांनी एक फॉलोअप त्यांचं सिस्टीम ठेवली तर त्यांना कॉम्प्लिकेशन्स पासून वाचवू शकतो आणि फिट राहण्यास मदत होते। कॉम्प्लिकेशनचा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्या आधीपासून, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स हा तर भाग खूप नंतरचा आहे, त्याची सुरुवात पण कुठनं होते कारण लोक काय करतात एक सिम्पटम्स येतच असतात लोकांना ते छोट्या छोट्या औषधं घेणे, बारीक सारीक औषधं घेणे, अंगावर काढणे गोष्टी, त्यानंतर त्या कॉम्प्लिकेशन्सला तोंड द्यावं लागतं आणि एकदा काही कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागले की मग लोक जागे होतात। आणि लोकांना पैसे खर्च करायला म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आहे,
पण मजेसाठी पैसे खर्च करू शकतात, पण ही चाचण्या करायला म्हटलं की त्यांना कचरतात. ते जर त्यांनी अगोदर वेळच्या वेळी एक वर्षातून ठराविक वेळ जर केला तर त्यांची हेल्थ पण चांगली राहू शकते. पण जोपर्यंत आपण हेल्दी राहत नाही तोपर्यंत हॅपीनेस पण अनुभवू शकत. या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करणं का आणि कितपत महत्वाचं आहे मॅडम? तेच सांगितलं ना की जो रोग होण्याआधी कितीतरी वर्ष ती प्रक्रिया चालू होते. जर आपण एक हेल्थ चेकअपचे आता आमच्याकडे पॅकेजेस पण आहेत, पूर्ण बॉडी चेकअप आमचं खूप 1500 रुपये 2000 म्हणजे जिथं 5-6 हजार रुपये घ्यायला लागतात. सामाजिक संस्थे. सामाजिक संस्थे. तर ते केलं तर आपलं सगळं पूर्ण लिव्हरचे कॉम्प्लिकेशन किंवा लिव्हर डिसीज, मेंदूचे आजार, किडनीचे आजार हे होण्यापासून आपण वाचवू शकतो. त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाचवू शकतो. या टेस्ट करणं खूप महत्वाचं आहे, कारण तितकी वर्ष आपल्याला हे शरीर चालवायचं आहे. नक्कीच. मग हे सगळं करत असताना ह्या पार्थ पॅथॉलॉजी नावाने तुमची लॅब आहे, ज्याला 25 वर्ष पूर्ण होतात. दुसरी ही लॅब आहे विषय व काही समाजाचे, तिथं तुम्ही काम करता. अजून बऱ्याच ठिकाणी तुम्ही कन्सल्टिंग वगैरे करता. मग हे सगळं करत असताना हार्टफुलनेस कशासाठी, तुम्हाला त्याची गरज कशी वाटली? तुम्ही हार्टफुलनेस ट्रेनर म्हणून काम करता, तर एक्झॅक्टली हार्टफुलनेस कशा पद्धतीनं लोकांना मदत करतं आणि या दोन गोष्टींची पॅथॉलॉजी आणि या गोष्टीची सांगड तुम्ही कशी घातली? अगदी छान प्रश्न विचारले तुम्ही. कारण मला कायम असं वाटतं की मी 1997 पासून हार्टफुलनेस जी पूर्वी संस्था सहज मार्ग नावाने ओळखली जायची, या गोष्टीला सुद्धा 25 वर्ष हो त्या गोष्टी तर 1997 पासून मी हे सहज मार्ग मध्ये आलेली आहे. आणि आमची श्री रामचंद्र मिशन नावाची संस्था आता ती हार्टफुलनेस ऑर्गनायझेशन म्हणून स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन म्हणून ओळखली जाते. आणि ही 72 वर्षापासून कार्य करते. आणि आता ती 160हून अधिक देशामध्ये आमचे सेंटर आहे, हार्टफुलनेस सेंटर. आणि आता ह्याचं मेन मला का आवडलं म्हणजे मी यामध्ये आले जेव्हा मी मानसिकरित्या खूप डिस्टर्ब होते आणि मला असंच हे फॉर्च्युनेटली हा मार्ग मिळाला. जीवन कसं साधं सोपं सहज सरळ झालं, एफर्टलेस. आणि म्हणजे ही पद्धती एवढी एक वरदान आहे ना जगात की ह्याच्याशिवाय कुठला मार्ग मला
एफर्टलेसली साधता येऊ शकतात का लोक? हा, तेच तर पर्पज आहे की एफर्टलेस, कमी एफर्ट्स मध्ये एनर्जी जास्त, म्हणजे किती मी माइंडचे एफर्ट्स, बॉडीचे एफर्ट्स, तेच हार्टचे आपले एफर्ट्स. आता बरं झालं हा क्वेश्चन विचारला तुम्ही. हे आमचं सकाळी ध्यान असतं, मेडिटेशन ऑन हा, आणि संध्याकाळी क्लिनिंग, म्हणजे तुम्ही म्हणता एफर्टलेस, सफाई. हे आपण सगळं साफ करतो, आपल्याला क्लीन केल्याशिवाय बरं वाटत नाही. पण मनच शुद्धी म्हणजे आत्मशुद्धी हे फक्त आपण ऐकलेत, पण ते स्वतःमध्ये कधी इम्प्लिमेंट केले नाही. तर ह्या सिस्टीम मध्ये क्लिनिंग आमची प्रोसिजर आहे की ती तुम्हाला कुठल्याच सिस्टीम मध्ये नाही. सबकॉन्शियस माइंड मध्ये तर ह्या क्लिनिंग आमची जी प्रोसिजर आहे जी आपण संध्याकाळी सगळं काम झाल्यावर करतो, की जे काय माझे छाप पडलेले आहेत माझ्या संपूर्ण संरचनेमध्ये, जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटीज, इम्प्युरिटीज, डार्कनेस, अंधकार, जडत्व, सगळ्या गोष्टी आपण रोजच घेऊ. हा, ते सगळं कॅरी करून आपण ते बर्डन घेत राहतो. मग या माइंडच्या टेंडन्सीज, डिप्रेशन, अँझायटी, ब्लड प्रेशर होतं, अँझायटी होते, डिप्रेशन होते, डायबिटीज, माइल्ड डायबिटीज होतं. तर माइल्ड डायबिटीज सगळी कारणं ती आपली सबकॉन्शियस माइंड, स्ट्रेस माइंडचं आहे. तर ह्यामध्ये खूप आपण ते क्लीन करतो. तर ही प्रार्थना खूपच महत्वाची आहे. प्रत्येक वेळी आपण प्रार्थना कधी करतो की आपल्या हातात काहीच नाही, तेव्हा जी तळमळ आणि
प्रत्येक वेळी आपण भौतिक काहीतरी समस्या, काहीतरी आपल्याला मागणं पाहिजे असतं म्हणून आपण ती प्रार्थना, इच्छा असते, समस्या असते आणि ती त्या तळमळीने करतो की माझ्या हातात आता काय नाही, देवा तूच. तेव्हा आणि ती जी पोकळी निर्माण होती आपल्या हृदयामध्ये, ती पोकळी आपल्याला ती मदत खेचली जाते. हा समर्पण भाव आहे काय? हा, यस, समर्पण तो तर खूप महत्वाचा आहे. आमचं कॉन्स्टंट सतत स्मरण हे पण एक महत्वाचं यातलं अंग आहे. तर ही प्रार्थना मग ती मदत ओढली जाते आणि आपण म्हणतो हा माझी प्रार्थना फुलफिल झाली, बरोबर, ईश्वराने ऐकली. आणि तर ते सायंटिफिकली तसं आहे की तो व्हॅक्यूम बाकीच्या म्हणजे ईश्वराने दिलेल्या गोष्टींवरती आपण पावलं टाकायला जर सुरू केली तर आपल्याला म्हणजे ईश्वर जर आपण आई समान समजला, उदाहरणार्थ द्यायचं तर सांगते, जर आईला आपल्या मुलाचं कधी वाईट व्हावं असं वाटतं, कधीच कुठली आहे, मग तो ईश्वर जर माते समान आहे. जर आईला आपण सारखं म्हटलं हे दे ते दे ते दे, आईला माहित असतं आणि कधी आपण म्हणतो का की आई तुझं प्रेम दे, तर तिला तिथे आनंद होईल ना. ती म्हणेल अरे माझा मुलगा मला प्रेम मागते, म्हणजे अजून जास्त देऊ शकेल ती, तिला द्यायचंय त्याच्यापेक्षा. ते इरिटेट करण्यापूर्वी तसं आपण ईश्वराला त्याचं प्रेम कधीच मागत नाही. पण म्हणून ही प्रार्थना काय करते की 4 ओळींची हे नाथ, म्हणजे त्याचं लक्ष आपल्याकडे खेचून घ्यायचं. तुम्हाला आता मला 4 लोकांच्यातून बोलवायचं तर ए म्हटलं तर तुम्ही नाही, तुमचं स्पेसिफिक नाव घेतलं तरच तुम्ही
जेव्हा मी हार्टवर मेडिटेट करणार तेव्हा त्या क्वालिटीज आपोआप मी तुम्हाला म्हटलं ना स्ट्रॉंग पॉइंट्स म्हणजे हे सगळं धाडस म्हणजे करेज, टॉलरन्स, कॉन्शियसनेस जेव्हा एक्सपांड होईल तेव्हा त्या क्वालिटीज माझ्यामध्ये सगळ्याच येणार ना. थिंक कॉन्शियसनेस नॅरो माइंडेड किंवा मग मला ती करेज नाहीये पुढचं पुढच्या माणसाला मी नाही बघू शकत, पण तो चेअरफुल ऍक्सेप्टन्स, टॉलरन्स, ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत कॉन्शियसनेस एक्सपान्स झाल्याशिवाय म्हणजे हार्टफुलनेस मेडिटेशन त्याच्यासाठी तर खूपच मदत करतं की आपल्याला लाईफमध्ये सगळ्यात अबाउट 15 years अप टू किती पण वर्ष हे हार्टफुलनेस मेडिटेशन करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा हॅपी असतो तेव्हाच आपण सगळं अनुभवू शकतो. म्हणजे आतून जेव्हा सगळं आहे माझ्यावर पण मी आतून खूप दुःखी आहे तर मी त्या गोष्टींचा एन्जॉय नाही करू शकत. माझ्या लक्षात म्हणजे एखादा श्रीमंत व्यक्ती आहे पण तो आतून दुःखी आहे तर तो त्याचंही एन्जॉय नाही करू. ही गोष्ट होते ना की कुठेतरी बीचवर गेलोय फॅमिली आणि त्या बीचवर सगळे एन्जॉय करतात आणि हा मात्र उभारलाय अरे हे आहे ते आहे क्लायंट आहेत पैसे आहेत पैसे गोळा करायचे हे करायचंय ते करायचंय. म्हणजे त्यामुळे हे हार्टफुलनेस आपल्याला कायम इटर्नल पीस हॅपीनेस देऊ शकतो. सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही या हार्टफुलनेस मध्ये आला त्यावेळीपासून त्यावेळी तुमची सिच्युएशन काय होते आणि त्यावेळेपासून तुम्हाला काय काय फरक तुमच्यामध्ये जाणवायला लागला? एखादा किस्सा कोणता तुम्ही सांगू शकता? म्हणजे हे आता मी बोलू शकते ते त्याच्यामुळेच मला एवढं धाडस नव्हतं की मी अशी इंटरव्ह्यू वगैरे देईन. मला वाटलं कारण आल्यापासून मी ऑब्झर्व करतोय मॅडम खूप एफर्टलेसली सगळे मुद्दे सांगायला कुठल्याही गोष्टीचा विचार त्यासाठी एक्स्ट्रा करावा लागला. म्हणजे मी आता मेडिकलला होते त्यावेळी मी खूप भित्री आणि मला असं बोलता ओरल एक्झाम मध्ये तर मी फेलच व्हायचे कारण मला खूप टेन्शन. आणि नंतर आता गेट टुगेदर झालं आमचं 85 years तेव्हा मी हे हार्टफुलनेस सगळ्यांच्या 100 लोकांच्या समोर एकदम फ्लुएंटली बोलले. ते लोक म्हटले
2014 साली ते गेले आणि आताचे आमचे ग्लोबल गाईड प्रेसिडेंट श्री कमलेशजी पटेल, त्यांना दाजी यांच्या नावाने वाटतं, ते आता आमची हेडक्वार्टर आहे कान्हा शांतीवन हैदराबाद इथे. तिथं दाजींनी जे असं खंडहर होतं तिथं त्यांनी हरित क्रांती केली आणि आता जगातलं सर्वात म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आणि त्यांनी ते प्रयोग पण रेन फॉरेस्ट वगैरे प्रयोग यशस्वी करून त्यांना सरकारने आता पद्मभूषण अवॉर्ड पण दिला त्याच्यासाठी आणि बाकीचे पण त्यांना अवॉर्ड्स मिळाले. आणि त्यांचं मेन विजन हेच आहे की वर्ल्ड पीस, जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि जगात आध्यात्मिक खरी ओळख, आध्यात्मिकतेची खरी ओळख लोकांना होणे. तर हे हार्टफुलनेस ऑर्गनायझेशन जॉईन जर करायचं असेल तर कशा पद्धतीने जॉईन करू शकतो? कोल्हापूरमध्ये तसं सेंटर आहे का? हो, कोल्हापूरमध्ये पण आहे सेंटर. वयाच्या 15व्या वर्षानंतर कोणीही हार्टफुलनेस मेडिटेशन करू शकतो. ह्याच्यासाठी नो रिलिजन बार, नो कास्ट बार आणि फ्री ऑफ कॉस्ट.